नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र, प्रेरणादायी आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या गुरुपौर्णिमा या सणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। योग्य जीवन कसे जगायचे, सत्याचा मार्ग कोणता आणि ज्ञानाचे महत्त्व काय हे शिकवणारे गुरु असतात। म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलेले आहे। आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची, त्यांच्या चरणी नम्रतेने वंदन करण्याची आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण करण्याची पवित्र संधी असते। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते, कारण या दिवशी महान ऋषी महर्षी वेदव्यास यांची जयंती साजरी केली जाते। महर्षी वेदव्यास यांनी भारतीय संस्कृतीला अतुलनीय अशी ज्ञानसंपदा दिली। त्यांनी 4 वेदांचे विभाजन केले, महाभारतासारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली, 18 पुराणांचे संकलन केले आणि ब्रह्मसूत्राची रचना केली। त्यामुळे त्यांना आद्य गुरु मानले जाते। त्यांच्या कार्यामुळे ज्ञानाची परंपरा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचली। म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वप्रथम वेदव्यासांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले जाते। भारतीय संस्कृती गुरूंचे स्थान अत्यंत उच्च आहे। शास्त्रामध्ये म्हटले आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या मंत्राचा अर्थ असा आहे की गुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे। गुरुच आपल्याला अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जातात। जीवनात कितीही संकटे आली तरी योग्य मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य गुरुकडे असते। म्हणून गुरुचा आदर करणे आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणे हे प्रत्येक शिष्याचे कर्तव्य आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक गुरु असतात। सर्वप्रथम आई वडील आपल्याला बोलायला, चालायला आणि चांगले संस्कार शिकवतात। शाळेत शिक्षक ज्ञान देतात, व्यक्तिमत्वाला आकार देतात। आध्यात्मिक जीवनात सद्गुरू आत्मज्ञानाचा मार्ग दाखवितात। त्यामुळे गुरु हे केवळ पुस्तकातील ज्ञान देणारे नसून ते आपल्या विचारांना, स्वभावाला आणि जीवनाला योग्य दिशा देणारे असतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी देशभरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। अनेक भक्त सकाळी लवकर उठून स्नान करतात, स्वच्छ वस्त्रे परिधान करतात आणि आपल्या गुरूंच्या प्रतिमेचे किंवा पादुकांचे पूजन करतात। फुले, हार, नैवेद्य अर्पण केला जातो। गुरुमंत्राचा जप केला जातो। भजन, कीर्तन, प्रवचन आणि सत्संग आयोजित केले जातात। अनेक ठिकाणी अन्नदान, वस्त्रदान आणि गरजूंना मदत करण्याचे कार्यही केले जाते। विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतात। हा दिवस आपल्याला नम्रता, कृतज्ञता आणि सेवाभाव शिकवतो। महाराष्ट्रातील लाखो भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ हे सद्गुरूंचे जिवंत स्वरूप मानले जातात। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांनी भक्तांना श्रद्धा, सबुरी, नामस्मरण आणि ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवला। त्यांचे प्रसिद्ध वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आजही प्रत्येक भक्ताला संकटाच्या काळात ध्येय देते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये विशेष पूजा, आरती, नामस्मरण आणि भजनाचे आयोजन केले जाते। हजारो भक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात सद्बुद्धी, शांती आणि सुखाची प्रार्थना करतात। गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नाही, तर आत्मपरीक्षणाचा दिवस आहे। आजच्या आधुनिक युगात माहिती खूप आहे, पण योग्य ज्ञान मिळणे तितके सोपे नाही। म्हणून योग्य गुरु, योग्य मार्गदर्शक आणि योग्य विचारांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे।
चांगली पुस्तके, संतांचे विचार, आईवडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि जीवनातील अनुभव हे सर्व आपल्या आयुष्यातील गुरुच आहेत. आपण जर त्यांच्या शिकवणीचे पालन केले तर जीवन अधिक सुंदर, शांत आणि यशस्वी होऊ शकते. गुरुपौर्णिमा आपल्याला शिकवते की ज्ञानाशिवाय प्रगती नाही, संस्काराशिवाय व्यक्तिमत्व नाही आणि गुरुशिवाय खरे ज्ञान मिळत नाही. त्यामुळे या पवित्र दिवशी आपण आपल्या सर्व गुरूंना मनपूर्वक वंदन करूया, त्यांच्या ऋणांची जाणीव ठेवूया आणि त्यांनी दाखविलेल्या सत्य, प्रेम, सेवा आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा श्रद्धेचा, भक्तीचा, ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. चला या पवित्र दिवशी आपल्या सर्व गुरूंना मनापासून प्रणाम करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सद्बुद्धी, यश, आनंद आणि आध्यात्मिक प्रगती लाभो अशी प्रार्थना करूया. शेवटी सर्वांनी प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.